नमस्कार, मी प्रवीण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतोय। आज आलो शेताकडे खत मारायला। जवळ 15 दिवस झाले आवणी करून। पाऊस खूप चालू होता त्यामुळे काय खत मारता आलं नव्हतं। 2 दिवस झाले पाऊस उघडला आता बऱ्यापैकी। पूर्ण बांधानी चालावं लागतंय पूर्ण चिखलातनं हळूहळू रस्ता काढत। वातावरण पण जरा चांगलं आहे, क्लीन दिसतंय पूर्ण गावातनं मुदखेल गावातनं बाबरगडाच्या निम्म्यापर्यंत डोक्यावरती खत घेऊन यायला नाही जड लागतं कधी कधी। जवळ 20 ते 25 किलोच्या आसपास युरिया खत घेऊन आलो डोक्यावरती मी। आता बघूया भात किती जगलेत आपले। हे पूर्ण असं बांधानी चालत सगळ्यांचे भात बऱ्यापैकी चांगले आहेत। आता हिरवेगार झाले सगळे। आता आपण आपल्या शेतीमध्ये एंट्री करतो। थोडं रोप तसंच बाकी होतं, पूर्ण गवत होतं त्याच्यात उपटून टाकलं, गुरांनी खाल्लं काही। धुकं तर चालूच आहे। बऱ्यापैकी भात चांगला झालाय हिरवा। बरोबर वावरामध्ये दिसत राहते, पावलं दिसते वावर इथं तुंबावं लागेल, खत मारावं लागेल। आता त्या वावरात तर पाणी भरपूर चालू आहे। खालचा वावर लवकर आवलं होतं, हिरवं दिसतंय पूर्ण बघा। आधी दिसते समोर। आता तर पूर्ण वावरांचं पाणी तुंबावं लागेल। 15 दिवसानंतर आज पाऊस भरपूर लोकांचं वावरमध्ये माती आली। आंबा असल्यामुळे भात पण गेला। पाऊस आला ते ठेवा तिकडे खत आतमध्ये घरात। गवत तर नाही दिसत एवढं।
तुम्ही बघू शकता भंडारदरा डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे डायरेक्ट काठोकाठ. तर मी नेहमी सारखं पाबरगडावरती आलेलो आहे, शेताकडनं निघालोय मी. हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथं बघा, हे पूर्ण दिसतंय डायरेक्ट. या साईडला भंडारदरा डॅमची भिंत आहे.